शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे आणि उद्या एक दिवस संपला की आपल्या मतदानाला सुरुवात होणार आहे। या अनुषंगाने आपल्या काही प्रतिक्रिया आम्हाला पाहिजे। प्रतिक्रिया हर्षवर्धन केनेगर कोणीच नाही देणारा, प्रतिक्रिया स्वयं जनता ही देईल आणि भाजप हीच जनताची प्रतिक्रिया आहे आणि भाजप आणि भगवामय संभाजीनगर हेच होणार आहे। केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं काम आहे आणि राज्यामध्ये आपले फडणवीस साहेबांचे काम फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। या दोघांच्या कार्याचा आपल्याला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल का? का नाही होणार? का बरं नाही होणार? नक्की होणार। आणि मेन म्हणजे मोदीजींच्या कामांचा आणि देवेंद्रजींच्या कामांचा फायदा व्हाव म्हणूनच ते काम करतात ना, याच्यामध्ये कुठली दुराई नाहीच आहे। निवडणुकीच्या पलीकडे एक दुसरा एक प्रश्न असा आहे की मधल्या काळामध्ये औरंगजेबाच्या नावाचा फार उदो औरंगाबाद शहरामध्ये झाला, छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आला होता, ठिकठिकाणी कटआउट लावले होते। या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया म्हणजे काय? तुम्हाला माझं मन जाणायचं आहे का तुम्हाला काही प्रश्न आहे औरंगजेब संदर्भात? प्रश्न आहे। काय प्रश्न आहे तुमचा औरंगजेब संदर्भात? माझं मन तर एकच आहे, मी औरंगजेबला मानत नाही, मी छत्रपती संभाजी महाराजांना मानतो। प्रतिक्रिया काय पाहिजे तुम्हाला? आता संभाजीनगर झाला पण लोक विरोध करते, काय म्हणले? आता संभाजीनगर झाला पण कोणी विरोध करते चित्तेचे नाव झाल्याने झालं छत्रपती संभाजीनगर हे नामकरण झालं तर लोक त्याचा विरोध करताय। तर जे लोक त्याचा विरोध करताय त्यांना त्यांचा विरोध मुबारक, त्यांचा विरोधनी काही फरक पडणार नाहीये आणि जे होणार ते होऊनच राहणार आहे, भगवामय शहर होणार आहे। काही लोकांनी मधल्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ठिकठिकाणी औरंगजेबाचा उदो करणारे कटआउट लावले होते। या संदर्भामध्ये आपल्या काय भावना आहेत? त्या लोकांना त्यांची मानसिकता मुबारक। जो राजा आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलीसोबत बलात्कार करतो, हे इतिहास आहे, मी नाही सांगत आहे, हा इतिहास आहे। तर अशा राजाचं जर ते लोक कटआउट लावत आहे तर ते त्यांचे आदर्श, आमचे नाही आहे तसे। आता रेल्वे स्टेशनवर उर्दू मध्ये संभाजीनगर होता ते हटवला गेला, तो SDPI आंदोलन केली, काय वाटतं? उर्दू चांगलं आंदोलन केलं SDPI, फेल आंदोलन केलं, पण ते वाटायचं काय त्यात? गोड वाटतं आम्हाला। मदत जलील म्हणत होते की आम्ही मतदानाचे जे फॉर्म भरला त्याच्यामध्ये औरंगाबाद लिहिलेले, छत्रपती संभाजीनगर नाही लिहिलं। होईल ना, बदल होईल ना, हळूहळू होईल ना। त्यांना लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगर करायचं, आमच्या पण पहिले त्यांना गडबड झालेली आहे, पण ही गडबड चांगली आहे। बरं झालं MIM ला एवढी गडबड झाली, छान आहे, चांगली गडबड आहे। मधल्या काळामध्ये गोरक्षणाचा फार महत्वाचा विषय समोर आला आहे की अजूनही गोवंश हत्या सर्रासपणे सुरू आहे, याला कसा पायबंद घालता येईल? याचा असाच पायबंद घालता येईल की सरकारने फक्त आम्ही गोरक्षक म्हणून बोलतोय, आम्ही तर सरकार तर आम्हाला यावेळेस इतकी मदत करू लागली, प्रत्येक गोरक्षकाला मदत होती आणि गोरक्षणाचं काम पहिल्यापेक्षा खूप पटीने जास्त एकदम चांगलं चालतंय। आता फक्त एकच मदत पाहिजे, सरकारने जे गौ हत्याचे जे कानून आहे, गौ हत्या जे कानून बनतंय त्याच्यामध्ये फक्त नॉन बेलेबल हे कानून म्हणावं। म्हणजे जर कोणी एखादा खाटीक गौ माताची हत्या करतं तर ते जो गुन्हा आहे तो नॉन बेलेबल ऑफेन्स असा म्हणून त्यांनी तो गुन्हा असा बनाव, ही आमची मागणी आहे। म्हणजे ज्यामुळे यांनी हत्या केल्यानंतर हे लगेच बेल घेतात आणि बाहेर येतात, मग काय अर्थ झाला? तर मग हीच आमची मागणी आणि देवेंद्रजी आमची ही मागणी 100% पूर्ण करतील हे आम्हाला विश्वास आहे। गोरक्षक जे आहेत ते स्वतःचा जीव धोक्यात घालून गोवंशाची रक्षण करतात, त्यांच्या प्रसंगी हल्ले सुद्धा होतात। या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने कुठली भूमिका करायला पाहिजे? कसं आहे, कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडतं, पण जिथं जिथं पोलीस प्रशासन कमी पडतं तिथं आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणजेच आमचे देवाभाऊ जे आमच्यासाठी देवासारखे इथं आलेले आहेत, ते पोलीस प्रशासनावरती योग्य तो दांडा मारतात आणि तिथं त्या पोलीस प्रशासनाला पूर्णता करायला लावतात। आणि आम्हाला जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींची सरकार आलेली आहे तेव्हापासून आम्ही गोरक्षक आज
प्राऊडली म्हणतो की आम्ही खूप चांगल्या पद्धतीने गोरक्षण अजून करू शकतोय. आजपर्यंत जेव्हा काँग्रेसची सरकार होती तुम्हाला गोरक्षक आणि गोरक्षकांना तसा सपोर्ट कधीच दिसत नव्हता, पण जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये भाजपची सरकार आलेली आहे आम्ही उघडपणे गोरक्षणाचं काम करू शकतोय. ही आमची ताकद आहे या सरकारची. शहरामध्ये हिंदू मंदिराच्या संदर्भामध्ये जीर्णोद्धार करण्याच्या यानं किंवा त्याचं हे करण्यासाठी शासनाने काही पावलं उचलली आहेत का? उचललेली आहे, नक्कीच उचललेली आहे. सावे साहेबांनी इतके मंदिरं जोपासण्याचं काम केलं. आम्ही स्वतः करतोय, विश्व हिंदू परिषद उघडपणे करतोय, संघ करतोय, सगळेजण आम्ही करतोय. आणि मंदिर म्हणजे आमचं ऊर्जा स्त्रोत आहे, ऊर्जा केंद्रबिंदू आहे, ते तर आम्ही करतोय. पण सरकार किती करवलं? माझा प्रश्न आहे जनता कधी करेल? ज्यावेळेस जनता ही कमान हातात घेईल त्यावेळेस हिंदू मंदिरं तर जपल्या जातीलच, हिंदू राष्ट्र पण जपल्या जाईल. हर्षवर्धन भाऊ एक तरुण तडफदार युवा नेते म्हणून शहरामध्ये उदयाला येत आहेत. आपली तरुणांना कोणत्या आदेश असेल किंवा त्यांच्याकडून आपली काय अपेक्षा असेल? युवा नेता नव्हे, मी कार्यकर्ता आहे. पहिली गोष्ट, नेता मला नाही वाटत मी आहे, कारण की माझे वडील पण स्वतःला नेता म्हणून घेत नाही, ते स्वतःला कार्यकर्ताच म्हणतात. तर मी कस काय स्वतःला नेता म्हणावं? सगळ्यात मोठी गोष्ट, आमचे पत्रकार बांधव मला नेता म्हणू लागले, पण मी नेता नाही. राहिली गोष्ट तरुणांना मार्गदर्शन करण्याची, तर मी स्वतः आता मार्गदर्शन घेऊ लागलो माझ्या वडिलांकडनं, संघाकडनं, देवेंद्रजींच्या चरित्राकडनं आणि सगळ्यात मोठी गोष्ट या सनातन संस्कृतीकडनं. तर माझं पण तेच म्हणणं आहे, जसं मी मार्गदर्शन घेतोय प्रत्येक हिंदू युवा तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्राचं अध्ययन करावं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं अध्ययन करावं, श्री रामचरित मानसचं अध्ययन करावं आणि दासबोधाचं अध्ययन करावं. त्यानंतर आपलं जेवढे पण आपले साधू संतांची ही महाराष्ट्र ही भूमी आहे, त्या साधू संतांच्या वाणींचा त्यांनी अभ्यास आणि अध्ययन करावं. बस हेच मार्गदर्शन आहे, बाकी दुसरं कुठलं मार्गदर्शन नाही. जो भगवा ध्वज, जो हा भगवा रंग, जो स्वयं सूर्य नारायणाचा रंग आहे, जो स्वयं अग्नि नारायणाचा रंग आहे, जो स्वयं अग्नि देवताचा रंग आहे, जो नारायणाचा अवतार आहे, त्या भगव्याचा मान आणि गरिमा ठेवण्याचं बस हिंदू युवकांनी काम करावं. आपण स्वतःहून हा राष्ट्र विश्वगुरु बनून जाईल. अजून मस्जिदवरती भोंगे चालू आहेत, तरी आपल्याला असं वाटत नाही की हनुमान चालीसा घेतली पाहिजे आपण हनुमान मंदिरमध्ये? माझं एक खूप स्पष्ट मत आहे, मस्जिदीत भोंगे चालू आहे म्हणून आपण हनुमान चालीसा घेतली पाहिजे, हे मुळात संकल्पना चुकीची आहे. माझं म्हणणं आहे आपण हनुमान चालीसा भोंगे चालू असो अथवा बंद असो, आपण हनुमान चालीसा कंटिन्यू घ्यायलाच पाहिजे. कोणी काय करतंय म्हणून आपण केलं पाहिजे असं नाही. आपलं चरित्र कोणी डिवचवतंय किंवा कोणी काय करतंय किंवा कोणाचं बघतो आपण म्हणून आपण इन्स्पायर होतो, नाही. ही भूमी, ही माती साधू संत गुरु आणि शूरवीरांची भूमी आहे. कोणाचं बघून आपण मोटिवेट व्हाव ही अशी भूमी नाहीये. आपण या मातीतले, आपण ऑलरेडी चार्ज आणि मोटिवेट लोक आहे आणि आपण स्वतःहून आपलं अध्ययन केलंच पाहिजे. धर्माची आणि संस्कृतीचा आपण उदो केलाच पाहिजे. आमदार केनेकर संजय केनेकर साहेबांनी खुलताबादला संभाजीराजांचा अश्वारूढ पुतळा, भव्यजी असा पुतळा उभारण्याचा संकल्प सोडला आहे. त्या संदर्भामध्ये आपले काय? नक्कीच होणार. ज्याला माझे पत्रकार बांधव खुलताबाद म्हणतात त्याला रत्नपूर मी असं म्हणतो, तर रत्नपूरमध्ये ते नक्कीच होणार. आणि तुम्हाला सांगतो, हे जे शहर आहे, हे शहर एका आशा राजाच्या नावाने नाही ओळखलं गेलं पाहिजे, जो आपल्या पोटच्या पोरीचा बलात्कार करतो आणि ज्यांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून त्रास देऊन त्यांनी मारून टाकण्याचं काम केलेलं आहे. आशा राजाच्या नावाने नाही, जो चरित्रहीन आहे आशा राजाच्या नावाने, बल्कि आशा राजाच्या नावानं की जो आपल्यापेक्षा लहान मुलीला आपली बहीण मानतो, आपल्या बरोबरीच्या मुलीला आपली ताई मानतो आणि आपल्यापेक्षा मोठ्या मुलीला, मोठ्या स्त्रीला आपली आई मानतो. ज्याच्या मनामध्ये हे संस्कार आहे, यत्र नारस्ति पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, हा संस्कार ज्याच्या मनात आहे, आपण त्या राजाच्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. म्हणून या शहराचं नाव छत्रपती संभाजी नगरच राहील आणि याच नावाने ओळखलं गेलं पाहिजे. हे संस्कार आपल्याला हिंदू युवा तरुणांना आणि या छत्रपती संभाजीनगरच्या तरुणांना हे संस्कार दाखवायचे आणि हे आदर्श दाखवायचे. म्हणून विकासासोबत संस्कृती पण जपली गेली पाहिजे. नाही तर विकास खूप घडला पण तिथं जर वृद्ध आश्रम पागलखाने उघडायला लागले तर ते विकास नव्हे, ते विकृतीकरण आहे.
तसं विकास नाही पाहिजे. आपल्याला विकास असा पाहिजे की जिथं मोठमोठ्या इमारती होत आहे आणि त्या इमारतीतले हिंदू युवा तरुण आणि त्या इमारतीतले सगळे तरुण संध्याकाळी भजनाला जातात, सकाळी उठल्या उठल्या आई वडिलांचे पाय पडतात आणि मातृभूमीसाठी काम करतात. असं आपल्याला तरुण घडवायचं. आपला सनातनी युवा आहे भैया, जो आपलं हिंदुत्व जपतो, त्यांच्यासाठी आपण काही समजा गौरक्षक गौरक्षक करता, गौला रक्षा करतात, त्यांच्यासाठी काही आपण हे नाही शिकू शकत का? की आखाडा शिकणं, समजा काही कराटे शिकणं, किक कसं बॉक्सिंग आहे, मला तुमचा प्रश्न कळाला. लाठाकाठी झाली, तलवारबाजी झाली. मला तुमचा प्रश्न कळाला. कसं आहे, छत्रपती संभाजीनगरच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे, तर पूर्ण अखंड भारतामध्ये, अखंड भारत तर आम्हाला करायचंय, अजून अखंड भारत नाही, मी जरा थोडंसं फास्ट जातो, पण पूर्ण भारतामध्ये ऑलरेडी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे प्रशिक्षण वर्ग चालतात. ज्याच्यामध्ये संघाचे पण वर्ग चालतात. संघ तर आमचे पालकच आहेत, तर तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणजे VHP बजरंग दल मध्ये प्रशिक्षण वर्ग चालतात. तिथं लाठीकाठी प्रशिक्षण, तलवारबाजी, बंदूक कशा पद्धतीने हाताळायचं, दंगलीच्या वेळेस कसं काम करायचं, गोरक्षण कसं करायचं, त्याच्यामध्ये लिगल मुद्दे काय आहे, कसे, याचं सगळं प्रशिक्षण होतं. माझं प्रत्येक हिंदू युवा तरुणांना ही विनंती आहे की त्यांनी बजरंग दलात जॉईन व्हावे आणि राष्ट्रहिताचे काम करावे, ही माझी विनंती आहे. आपण ज्या पद्धतीने काम करता किंवा जी आपली भावना आहे हिंदू समाजाच्या संदर्भामध्ये, तर आपल्यामध्ये बाळासाहेब ठाकरेचं प्रतिबिंब आम्हाला दिसत आहे. त्या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं? आक्रमक हिंदुत्ववाद, पूजनीय श्री बाळासाहेब ठाकरेजी हे खूप जबरदस्त व्यक्तिमत्व राहून गेलेले आहे. त्यांच्याकडनं आम्ही स्वतः प्रेरणा घेतलेली आहेत आणि त्यांचे जे आदर्श आणि प्रेरणा स्रोत होते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचंही म्हणणं तेच होतं बाळासाहेबांचं की प्रत्येक युवा तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्राचं अध्ययन केलं पाहिजे. बस तेच चालू आहे, तेच करण्याचं आणि तेच आम्ही करत राहणार. हो, मधात ते बॅनर चालू होते की आय लव्ह मोहम्मद असे बॅनर, मी समजा पोस्टर पाहिलेले होते, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? विशाल, परत विशाल. तो मधात आपण जशी बॅनरबाजी पाहिली होती की समजा कोणती मुस्लिम कॉलनी असली त्याच्या बाहेर आय लव्ह मोहम्मद असं काहीतरी लिहिलेलं बॅनर असे दिसत होते सगळीकडे, त्याच्याबद्दल काय बोलणार? काय नाही, जर त्यांना, हे बघा, त्यांच्या धर्माचे गुरु आहेत, ते त्यांच्या धर्माच्या गुरुचा आदर करतात, ते त्यांच्या धर्माच्या गुरुवर प्रेम करतात, चांगली गोष्ट आहे, आम्हाला काही अडचण नाही त्याच्याशी. आणि सनातन संस्कृती ही कोणाचा अपमान करणं शिकवतच नाही. सनातन संस्कृती नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं प्रयत्न करते आणि तेच करत राहणार. हे हिंदू संस्कृती आहे, जिथं अनेक शरणार्थी आले आणि त्यांना स्थान भेटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही आमचा वाद कुठल्या जाती, पंथ, प्रांत, मजहब, रिलिजन, राज्य, राष्ट्र सोबत नाहीये. आमचा वाद फक्त आमच्या अस्तित्वाच्या विरोधात असणारे जे विचारधारा आहे, फक्त त्याच्यासोबत आहे. मग भले तो हिंदू का असो नाही, आमच्या विरोधात विचार करणारा आमचा वाद त्या हिंदू सोबत सुद्धा आहे. मग मधात रील्स वरती चालू होतं की भारत माता की जय म्हणताना काही लोकांचे हात वरती येत नाही, तर त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? कसं आहे, ज्याचे त्याचे संस्कार आहे. जो तो आपले संस्कार घेऊन चालतो, जो ज्या मातीमध्ये राहतो, ज्या मातीमध्ये मोठा होतो, जो ज्या मातीचं खातो, जर त्याची जय नाही म्हणू शकत, त्या मातीला आपली माई म्हणून त्याचं जय नाही म्हणू शकत, तर ते तसे विचार त्याला लख लागो. आम्ही तर या मातीसाठी जगतोय आणि आम्ही या मातीसाठी मरणार पण आहे आणि या मातीसाठी मारणार सुद्धा आहे. हे आमचे स्पष्ट मत आहे.